आपण आता इथे खरवस बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे चीक घेतलेला आहे। तर आता आपण त्यात दूध मिक्स करून घेऊया। हा चीक आणलेला आहे मी डेअरीतनं। तर आता आपण ह्यात दूध मिक्स करूया। आता बघा मी ह्यात दूध मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे चांगलं आपण ढवळून घेऊया आणि त्याच्यात गूळ घालूया। आता आपण याच्यात गूळ घातलेला आहे। आता आपण गूळ मिक्स करून घेऊया। मग त्याच्यात वेलची पूड आणि थोडीशी जायफळ खिसून घालूया। आता हा गूळ वितळेपर्यंत आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे गुळाचे खडे वितळेपर्यंत मी मिक्स करून घेते। आता इथे बघा मी गूळ पूर्ण मिक्स करून घेतला आहे। आता आपण त्यात वेलची घालू। हे हलवून घेऊ। आता मी थोडीशी जायफळ खिसून घालते। आता बघा मी इथे जायफळ खिसून घेतलेला आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। आता इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर आता आपण त्यात चिकचा डबा ठेवूया। आता आपण हे गरम पाण्यात डबा ठेवलेला आहे। तर आपण 15 मिनिटं स्टीम करून घेऊया झाकून। तर बघा पाहू शकता इथं आपली खरवस तयार आहे। तर आपण थोड्या वेळाने थंड झाली की तिला कट करून घेऊया। तर आपला चॅनल नवीन आहे, सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।